हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं मटाराची कचोरी बनवणार आहोत। तर आता मार्केटमध्ये भरपूर सारे मटार येत आहेत, तर एकदम स्वस्त पण झालेले आहेत। तर आपण रेसिपीकडे वळूया। तर इथं मी अगोदर पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं। तर आपण त्याच्यात आता मटार टाकूया आणि तसंच मी त्याच्यात साखर आणि मीठ पण ॲड करणार आहे। तर आता मी त्याच्यात साखर टाकते आणि मीठ टाकते। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि ह्याला उकळायला ठेवायचं। एक 5 मिनिटं बॉईल करायचं, नंतर हे पाणी विस्तळून घ्यायचं। तर पुडी करण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले 2 वाट्या, त्याच्यात मी मीठ टाकलंय। आता आपण थोडा त्याच्यात ओवा टाकूया आणि रवा टाकूया आणि थोडासा रवा टाकूया बाइंडिंगसाठी। आता मी एक अर्धी वाटी ग्लास घेते, पीठ मळून घेते आणि मग आपण तेल लावून थोडा वेळ त्याला रेस्ट करायला ठेवूया। ते मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यात मी हिरवी मिरची, आपली बडीशेप, आलं लसूण आणि त्याच्यात जिरं पण थोडंसं टाकणार आहे आणि थोडीशी काळी मिरी हे टाकून आपण वाटण करून घ्यायचं आहे आणि मग ते तेलात फ्राय करायचं आहे। जास्त नको, थोडंसंच घेऊयाचं चवीपुरतं। हे सगळं मिक्सरच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करते। मी कढईत तेल गरम केलंय, आपण त्याच्यात हिंग टाकूया चवीपुरतं। जो मसाला पण वाटलेला आहे तो आपण तेलात फ्राय करून घेऊया अगोदर। मसाला चांगला परतून झाला की आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत। हळद घालूया चवीपुरतं, लाल तिखट घालूया 1 चमचा आणि गरम मसाला घालूया। हे चांगलं एकजीव करूया। पाहिजे तुम्ही ह्याच्यात धणा पावडर पण ऍड करू शकता, ते चांगला फ्लेवर येतो धणा पावडरने। तर आपण जे मटार स्मॅश करून ठेवलेले आहे मिक्सरमध्ये ते घालूया। थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं। आता मी इथं पिठाचे असे गोळे करून घेतलेत आणि ऑलरेडी पाती लाटून घेतल्या। तुम्ही हाताने पण हे असे गोल करून घेऊ शकता। आता जो आपला सारण केलेला आहे तो आपण त्याच्यात भरूया असा, आणि पुरण कसं आपण पॅक करून घेतो तसं हे करून भरायचं त्याच्यात आणि नंतर परत त्याला शेप द्यायचा, गोळ्याचा आकार। जास्त हे करायचं नाही, त्याला दाबायचं हळूवारपणे, ते फुटता कामा नये। आणि मग तर आपलं ऑलरेडी कढईत तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यात ते टाकूया। आता आपण त्याच्यात ही सोडूया, एक बारीक मंद आचेवर ही भाजायची। बघू शकता तुम्ही आपली कचोरी मस्त रेडी आहे। आता आपण आत बघूया कशी आहे ती। आता आपल्या कचोऱ्या तयार आहेत। तर ह्या कचोऱ्या तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही बरोबर खाऊ शकता। आपण बघूया शिजल्यात का त्या। वाव, मस्तच बघू शकता हा मसाला आपला कचोरीचा। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा।